आता मी तुम्हाला काय काय सांगतो तेवढं तुम्ही ऐका. आता मी तुमचा शिक्षक आणि तुम्ही माझे विद्यार्थी. आज एक तासाकरता असं समजा. आता बघा, शाळा शिकता कोणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला कोणी सांगितलं नाही, कोणी आलंही नाही सांगण्यासाठी. पहा, आता मी तुम्हाला सांगणार सर्व लोक लक्ष द्या. नामस्मरण करू आपण गणेशजीचं.
तर तुमचे आई बाप हसतील नाही हसल ना आणि हसतील तर हसतील आणि काय म्हणतील वा 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 आमचा मुलगा किती सुंदर आहे आणि आमचा मुलगा किती सुंदर डॅन्स करून राहिला किती आनंद होईल आपल्या आई कला अशी कला गरीब जी करून दाखवली त्या भोंगाचा आवाज सगळीकडे पसरला आणि त्याच्यानंतर शारदा आपल्याला काय ते झाला शारदा तर विनावाची म्हणाली आहे ना फोटो मध्ये विनावाची शारदा काय शिक्षणाची कला पैलवानची कला दंडारीची कला सगळी कला आहे सगळी कला निर्माण आणि तुम्ही गुरुजी म्हणता गुरुजी गुरुला आपण जी म्हणून आला त्याच्यासाठी जी मानाचा शब्द जी लावणं कोणा आहे शामरावजी रामाजी आपण शिकवतो त्याच्या मागं आपण त्यांना मान देतो सन्मान देतो आणि या गुरुजी म्हणलं गुरुजीच आहे तो शब्द काय गुरुजीच आहे गुरुला गुरुजीच म्हणतात गेला तर शाळेमध्ये तुम्हाला गुरुजी शिकवतात पण त्याच्या अगोदरचे गुरु कोणते गुरु कोणते ज्यांनी आपल्याला जन्म दिला आई वडील हे आहे अगोदरचे गुरु सर्वप्रथम आई बाप आई बापाला जन्म दिल्याच्या बाद तुम्हाला बोलायचं शिकवलं तुम्हाला जेवायचं शिकवलं तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या कसं बोलायचं कसं वागायचं सगळं शिकवलं म्हणजे पहिले गुरु कोण झाले माय आई झाले आणि नंतर मग तुम्हाला शाळेत टाकलं नंतर तुम्हाला शाळेत टाकलं मग शाळेमध्ये गुरुजी शिक्षक गुरु यांनी शिकवलं म्हणून मुला मुलीचं कर्तव्य काय आता अगोदरची पद्धत थोडी चांगली होती पण आता थोडस बदल झाला कसा की घरून कोणताही मुलगा बाहेर निघाला शाळेत येण्याकरता तर अगोदर आई वडिलांच्या पायाला
आई वडिलांच्या पाया लागल्याशिवाय तो मुलगा शाळेत जात नव्हता. आता कोण तुम्ही पाया लागता का आपल्या आई वडिलांच्या? कोणीच नाही लागत. कोणीच नाही लागत. कारण की तुमच्या आई वडिलांना तुम्हाला हे सांगितलंच नाही. दादा कुणीही आपल्याकडे पाहुणा आला, मानवी माणूस आला तर अगोदर काही नमस्कार करा, त्याच्या पाया लागा. अगोदर पाया लागणं म्हणजे काय? आशीर्वाद. तुम्ही किती शाळा शिका, ग्रॅज्युएट व्हा, नोकरी होता, काही करा, सगळं काही पैशाला तुम्ही घेऊ शकता, खरेदी करू शकता, मोठ्या गाडीमधून, पण आशीर्वाद मिळत नाही बाबा. नाही. आणि आशीर्वाद कोणाजवळ आहे? आई वडिलांजवळ, म्हाताऱ्या लोकांजवळ. आशीर्वाद अशी एक कुंडी आहे, अशी एक जमा आहे का ते कोणत्या दुकानामध्ये मिळत नाही आणि पैसे खर्च करून मिळत नाही. म्हणून आशीर्वाद ज्यांनी घेतला, आशीर्वाद ज्यांनी घेतला तो आशीर्वाद तुमच्या जीवनात काय काय भलं होईल, तुम्हाला काय काय मिळेल, सगळंच काही मिळेल आणि सगळ्या संकटातून तुम्हाला वाचवू शकते आशीर्वाद. आई वडील दादा हे बघा, आई वडील हे देवच आहे. आई वडील हे देवच आहेत माता हो. पण काय काय मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, आई वडिलांनी सांगितलं ते पाळत नाही, अभ्यास करत नाही, हिंडत राहतात. आणि आई वडील तुमच्या नावाला बोलतात त्या दिवस अभ्यास करायला बाबा, अभ्यास करायला बाबा, फिरू नका रे बाबा. त्याच्यासाठी म्हणतात आई वडील आमचा मुलगा चांगला निघावा, आमची मुलगी चांगली निघावी, हुशार व्हावी, खूप चांगल्या नोकरीवर जावे गेले पाहिजे आणि आमचं नाव कमवलं पाहिजे. माहिती आहे, एक मुलगी किंवा एक मुलगा कलेक्टर बनला किंवा कोणता खूप मोठ्या पदावर गेला, एखादा मंत्री बनला, तुमच्या संपूर्ण गिरगावचं नाव दिल्लीपर्यंत जाते, मुंबईपर्यंत, जगात जाते समजून. सांगा तुम्ही किती कमाल केली. तुम्ही शिकले आणि कलेक्टर बनले किंवा एखादे मंत्री बनले तर तुमच्या गावाचं नाव इतक्या दूरपर्यंत तुम्ही पोहोचवलं. तुमच्या आई वडिलांना किती आनंद, किती आनंद, खूप आनंद होईल. तर तुम्हाला कसंच आई वडिलांचे संस्कार हे तुम्हाला पाळायचे आहे. आई वडिलांचे संस्कार हे तुम्हाला पाळायचे आहे. पण काही काही आई वडील आपल्या कामाधंद्यात राहतात, पैसा कमवण्याच्या धंद्यात राहतात, पण मुला मुलीकडे पाहत नाही. म्हणून मुलं बी काय करतात, शाळेत जातात, दिवसभर खेळा झाली, दप्तर फेकलं का चालले खेळायला, चालले खेळायला. काय संस्कार मिळेल त्यांना? नाही. तसं नाही. जरी तुमचंही कर्तव्य आहे का बाबा आमचा पोट चुकला आहे, तुम्ही सांगा. आम्ही रोज अभ्यास करतो का नाही? तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. तुमची कर्तव्य आहे आई वडिलांना म्हणणं. आणि आई वडील तर कधी वाईट सांगणार कोणाची सांगतील तर चांगलं सांगतील. आता वडिलांना कधी कामाच्या ह्याच्यात त्याला वेळच मिळत नाही. पण आईचं कर्तव्य आहे, आईचं कर्तव्य आहे की आपल्या मुलीला आणि मुलाला सांभाळणं. आता बघा आई वडिलांनी संस्कार कसे केले
तुमच्यामुळं, कारण तुम्हाला शिकवायचं आहे आमच्या कलेमधून काय काय शिकवतो ते जाऊ नाही. तुम्ही आवाज देता कार मारणे नारी 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 तर मला कामाला जायचं आहे आणि माझा डबा काय नाही केला कारण काहून बाबा शाळेत मुलगा आहे ना आपला हा त्याच्यासाठी कपडे घेऊन द्या. शाळेचा ड्रेस त्याचं काय तुम्ही मास्टर त्याला घरी पाठवता का? आज पाठवलं हा. शाळेचं ड्रेस नाही म्हणजे. आम्ही आपल्या कामाधंद्यात राहतो रात दिवस आणि घरातली बाई असून कशी चूक करून जाईल काय चुकलं शिक्षकांचं अरे मुलांना चांगला ड्रेस पाहिजे शाळेचा त्यांना जुते मोजे चांगले कपडे त्याची पुस्तकं त्याचं सगळं घेऊन गेल्याशिवाय ते शाळेमध्ये बसू देतील का मास्तर नाही बसू देणार कधी नाही बसवणार मग हे चूक आपली आहे ना हे चूक आपली आहे काय म्हटलं आहे आपण जोपर्यंत त्या मुलाला काय लागते काय नाही लागत ते सगळं घेऊन गेल्याशिवाय ते कधी शाळेमध्ये बसू देणार नाही. तर मी तुला जे सांगतो त्याच्याकडे बरोबर लक्ष दे. मुलीला शिकवण्याकरता चांगले संस्कार देण्याकरता तुला काय काय करावं लागणार आहे एवढी सांगतो तेवढं ऐकून घे. हा काय म्हणतो मी
मुली आणि मुलाची येते का? नाही. मग ते कळ्या फुलल्या उगवल्या मग त्याने फुलं मोठे होतात आणि मोठे फुलं झाल्याच्या बाद त्यांना सुगंध तशी ही मुलं आहे. हे सगळं कळ्यासारखे आता हे कळ्या हे लहान झाड आहे. हे लहान झाड मोठं करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागेल, परिश्रम करावा लागेल, मेहनत करावी लागेल. मग झाड मोठी आणि मग फुलंही मोठी. मग हे फुलं मोठे झाल्याच्या बाद हे मुलं मोठे झाल्याच्या बाद मग हे चांगल्या नोकरीवर जातील, कमाई करतील आणि आपल्या आई बाबाला प्रेमाचा सुगंध देतील, सुखाचा सुगंध देतील, आई बाबाची सेवा करतील, आई बाबाला पैसा देतील, आई बाबाला भरपूर प्रेम देतील. या सुगंध राहण्याकडे झाला हा सुगंध घ्यायचा आणि आपण मुलाबाळाची सेवा करतो, लहानाचा मोठा करतो. आपल्या मनात काय राहते आई बाबाच्या तर माझी मुलं बाळ चांगली निघाली पाहिजे, माझी मुलं बाळ मोठे झाले पाहिजे, खूप शाळा शिकली पाहिजे, खूप चांगला पैसा कमवला पाहिजे, खूप नोकरीवर गेले पाहिजे आहे ना. तेवढे मोठे स्वप्न आहे आपल्या आई वडिलांचे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला दिवस रात्र त्या लेकरांसाठी मेहनत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. सर्व लक्ष कामाधंद्यात केलं पाहिजे, असं लक्ष तुमचं मुलाकडे पाहिजे. मुलांना योग्य बोलभाषा शिकवायची, कुणाला शिवाय द्यायला नाही, चांगलं बोलावं कसं ते शिकवावं लागेल तुम्हाला. त्याला चांगलं जीव खाऊ द्यावं लागेल, चांगले कपडे द्यावं लागेल आणि त्याला शाळेत बरोबर पाठवावं लागेल. शाळेत पाठवले तेव्हा पोरगा शाळेतून किती वाजता येईल हे लक्ष द्या. पोरगा शाळेतून 5 वाजता 5:30 वाजता येईल. मग घरी आला का नाही कुठं घेऊन राहील त्या अगोदर बघा. मुलाला सांगायचं शाळा सुटल्याबरोबर बरोबर आपल्या घरी यायचं, घरी आलं आणि त्याला 1 तास फक्त खेळणं घरी लहान एक खेळती त्याला फक्त 1 तास खेळू द्यायचं आणि 1 तासाच्या बादमध्ये त्यांना म्हणायचं बाबू आपली बॅग काढ आणि अगोदर अभ्यास कर. आणि जर तू अभ्यास करची नाही तर तुला जेवायला मिळणार नाही. डॉक्टर लोक जेवायला अभ्यास जर नाही करा आई तुम्हाला रुपयाचे ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि समजा तुम्ही आई बापाचं ऐकलं नाही आणि तुम्हाला सोडून आई दिली तर कुठं जेवा आई बापाला बापाचं जरूर ऐका. आई हे खरी गुरु आहे तुमची, पण एक गोष्ट लक्षात या लहान लहान मुला बाळाला मोबाईल द्यायचा नाही. ऐका तुम्ही, मोबाईल न पुस्तकची मुलं बिघडून राहिली. मोबाईल काय म्हणावं, जमाना मोठा वेगळा आहे. ही मोबाईलची प्रथा नेहमी वर्षभराचं लेकरू 2 वर्षाचं लेकरू लढायला लागलं हातात मोबाईल थांबवून घेते आणि त्याने मोबाईल त्याचा चुक्याचा आहे. आईला मला चांगलं वाटतं मोबाईल काय आपला फोटो चुकत नाही. पण तुम्ही लहानपणापासून त्या लेकराला मोबाईलची आदत लावा तो पोरगा नुसता मोबाईल पाहिजे पण तो अभ्यास नाही करणार. म्हणून या लहान लेकरांना मोबाईलची सवय लावू नका. त्याला बंदी करा. आता मी पाहिला पण मोबाईल शिकून घ्या त्याची आता आपण वापरून मोबाईल बघू अजून तुला अभ्यास करायचा आहे ऐका जरूर ऐका. ते तुमचे तुम्हाला नाही की कोण समजवा नाही कोण समजवा ऐका मी तुला काय सांगतो ऐकून घ्या.
मुलं बाळ हे पहा, तुम्ही केवढे चांगले संस्कार आई बाबांना दिले तर मुलं वाईट निघणार नाही हा माझा विश्वास. पण काही आई वडील आपल्या कामाधंद्यात राहतात, आई आपल्या कामाधंद्यात कधी त्या मुलाने विचारत नाही अभ्यास केला का नाही केला, पुस्तक वाचली का नाही वाचली. मॅडम शाळेमध्ये त्यांना होमवर्क देतात. कधी तुम्ही विचारलं का आई बाबांनी विचारलं, माझ्या आई विचारलं बाबा होमवर्क काय दिला तुमच्या मॅडम, तो होमवर्क अगोदर करा. आणि जर तू होमवर्क करशील नाही, अभ्यास करशील नाही, तुझ्या मॅडमने झाली हा मुद्दाम अभ्यास करत नाही आणि मग तुला मॅडमनं मारलं, सरांनी मारलं तर आमच्याकडे या असं सांगणं तुमचं जरुरी लक्षात ठेवा. आज काय शिकवलं मागतं हे कधीच कोणती बाई पाहत नाही, पण पाहणं जरुरी आहे आईनं की मॅडमनं आज काय शिकवलं हे जाणून बोलून तर सांगत नाही. आपल्या मॅडमनी हे शिकवलं, होमवर्क हे कधीच सांगत नाही. सांगता काय आईला, आईला सांगता का होमवर्क का दिला मॅडम म्हणून सांगा नाही. तुम्ही म्हटलं पाहिजे मम्मी आई आज मॅडम आम्हाला एवढं होमवर्क दिलं, हे होमवर्क करायचं आहे. आई मला सांगत थोडं आता आई बी शिकली आहे, बाबा बी शिकले आहे, पाहिजे कोणी नाही आहे ते तुम्हाला समजावून सांगते. इकडे शिक्षक शिकले, मॅडम शिकले आणि घरी तुम्हाला काही शिकले. तू सांग किती चांगलं होईल, किती हुशार व्हाल तुम्ही, भरपूर हुशार. काय नाही लक्षात ठेवा तुम्ही सगळे. शाळेचा अभ्यास का आई हे बी तुमची मॅडम आहे, हे बी तुमची शिक्षक आहे, हे लक्षात ठेवा, हे तुमची शिक्षक. आता बे